नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या टीईटी पेपर क्रमांक 80 विषयाचे 30 प्रश्नांचे 20 प्रश्न विश्लेषणासहित पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असणारे वाक्य कोणते? यामध्ये पहिलं वाक्य आहे, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. त्याने कामाचा वेग का वाढवला? तर त्याचं कारण आपल्याला पहिल्या याच्यात दिसेल. आजच काम पूर्ण होण्यासाठी त्याने काय केलं? कामाचा वेग वाढवलेला आहे. उद्देश काय आहे? त्याचं आजच काम पूर्ण व्हावं म्हणून त्याने काय केलं? कामाचा वेग वाढवलेला आहे. म्हणून हे वाक्य काय आहे? उद्देशबोधक वाक्य आहे. दुसरा आहे, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. तर दुसरं वाक्य हे परिणामबोधक आहे. तिसरं आहे, आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे. इथं की आलेला आहे म्हणजे स्वरूपबोधक आहे. चौथा पर्याय आहे, तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. हे सुद्धा परिणामबोधक वाक्य आहे. प्रश्न आहे, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? तर सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. पर्याय आहे अपूर्ण वर्तमान काळ. तर अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कसं होईल? तर अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य होईल, सुगरण झाडावर घरटे बांधत आहे. दुसरा आपला अपूर्ण भूतकाळ आहे. दुसरा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य कसं बनेल? तर सुगरण झाडावर घरटे बांधत होती. आणि तिसरा आहे साधा भूतकाळ. तर सुगरण झाडावर घरटे बांधते. सुगरणने झाडावर घरटे बांधले हा आपला साधा भूतकाळ होईल. पण आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. हे जे वाक्य दिलं आहे ते साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता पहिला पर्याय आहे राजवाडा, राजाचा वाडा. इथं चा लागतो म्हणजे षष्ठी तत्पुरुष. नंतर आहे 2. दुसरा पर्याय आहे पंचवटी. पंचवटी म्हणजे संख्यादर्शक शब्द आलेला आहे म्हणजे हा आहे द्विगु समास. तिसरा आहे आई वडील. यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात तेव्हा द्वंद्व समास होत असतो. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आई वडील हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. आणि चौथ्याचं पण बघून घेऊया. चौथा आहे यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. तर हा आहे अव्ययभाव समास. यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे तुम्हाला एक छोटासा उतारा दिलेला आहे. हा उतारा वाचून तुम्ही काय करू शकता? प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. तर येथे मी तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरे सांगते. प्रश्न आहे 34 नंबरचा प्रश्न बघा, चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही? तर याचं उत्तर आहे पानगळती झाल्यामुळे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. इथे मी तुम्हाला फक्त उत्तर सांगणार आहे. बघा 35 नंबरचा प्रश्न आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? तर आता तुम्ही जर हा उतारा वाचला तर सुरुवातीलाच तुम्हाला इथे दिसते बघा, उन्हाळा जसा जवळ येतो तर तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. म्हणजे इथं काय दिलेलं आहे? आणि पर्याय बघा, उन्हाळा संपल्यावर, हिवाळा सरता सरता, पावसाळा सरता सरता, उदासीनता आल्यावर. तर पहिल्याच वाक्यात तुम्हाला याचं उत्तर मिळते, हिवाळा सरता सरता म्हणजे उन्हाळा सुरू व्हायला, म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होते आणि हिवाळा संपत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न, पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर बघा पानगळती ही कोणत्या ऋतूत असते? शिशिर ऋतूत होत असते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आता बघा, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी तमा न बाळगली हे नाही बसणार. तमा न बाळगणे म्हणजे परवा न करणे, हे वाक्य इथं बसत नाही. आता पोलीस चोरापुढे कसं काय लोटांगण घालतील म्हणून हे पण बसणार नाही. जीवाचे रान करणे म्हणजे हालअपेष्टा सहन करणे हे पण होणार नाही. तर आपलं उत्तर येईल 14वे रत्न दाखवणे. 14वे रत्न दाखवणे म्हणजे पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. पुढचा प्रश्न आहे, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? आधी आपल्याला कद्रूचा अर्थ माहिती पाहिजे. कद्रू म्हणजे काय? कद्रू म्हणजे कंजूस किंवा कृपण मनुष्य. याच्या विरुद्ध उदार. पुढचा प्रश्न बघा, पुढच्याच प्रश्नात तुम्हाला एक म्हण दिलेली आहे. तुमच्या म्हणी पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हण काय दिलेली आहे बघा, राची विघ ए ते ई ती रा प. आता इथे तुम्हाला शब्दांची जुळवा करावं लागेल. बघा तुम्हाला ए शब्द तयार होतो, परत चिंती असे शब्द तयार होतात
आणि जर म्हण जुळवली आपण तर काय म्हण तयार होते? चिंती परा ते येई घरा, या प्रकारची म्हण तयार होते. आणि या म्हणीचा अर्थ आपल्याला इथं सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ काय आहे? दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईटच होते, हा या म्हणीचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 40 नंबरचा आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? हा प्रश्न आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहे? आधी आपल्याला या प्रश्नातील काय शोधावं लागेल? उद्देश शोधावं लागेल. उद्देश म्हणजे काय? तर उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. तर कर्ता कसा ओळखायचा? तर जो आपलं क्रियापद आहे त्याला नारा प्रत्यय लावायचा. आवडणारा कोण? तर स्वभाव, हा झाला आपला कर्ता. आता या स्वभावाशी म्हणजे कर्त्याशी संबंधित जेवढे काही शब्द आहेत त्याला काय म्हणतात? उद्देश भाग असे म्हणतात. स्वभाव कोणाचा? तर त्यांचा. स्वभाव कसा आहे? तर प्रेमळ आहे. तर उद्देश भागामध्ये किती शब्द येतात मग? त्यांचा, प्रेमळ आणि स्वभाव, म्हणजे 3 भाग, म्हणजे 3 शब्द येतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्वेष या शब्दाचा जर पर्याय बघितले तर त्वेष, द्वेष, रोष, मत्सर, आवेश. तर याचा समर्पक आणि योग्य पर्याय आहे आवेश. त्वेष आणि आवेश यामध्ये दोन्ही शब्दांमध्ये एकच भावना आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. प्रश्न बघा, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते? तर हे जे वाक्य आहे हे उपमा अलंकाराचे वाक्य आहे. उपमान आणि उपमेय हे 2 मुख्य भाग असतात उपमा अलंकारामध्ये. तर उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. तर उपमेय, यामध्ये उपमेय काय आलेला आहे? मध्ये चांदणे हा शब्द उपमेय आलेला आहे. बघा, दुधासारखे काय आहे? तर चांदणे. चांदण्याची तुलना दुधाशी केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, मनूने 44 नंबरचा प्रश्न बघा, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? आता पुस्तक हा जो शब्द दिलेला आहे हा अनेक वचनात दिलेला आहे. तो आपल्याला एक वचनात जर आपण केला तर आपला शब्द बनतो पुस्तक. पुस्तकाला कुठलाही पर्याय लागलेला नाहीये आणि प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही पर्याय नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले. आधी आपल्याला कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे समजणं गरजेचं आहे. आता रेखाटणारा कोण? तर रेयांश. रेयांश झाला कर्ता. आपल्याला विचारलेला आहे कर्म. तर रेखाटलेले काय आहे? तर चित्र. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. कर्ता आणि कर्म यावर बरेच प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारलेले असतात, त्यामुळे कर्ता आणि कर्म ओळखणे खूप गरजेचे आहे. यामध्ये कर्ता कसा ओळखायचा? तर बघा मित्रांनो, आपल्या क्रियापदाला नारा जर प्रत्यय लावला तर आपल्याला कर्ता मिळतो. आणि काय जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळतं? कर्म मिळतं. तर इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? आता बेंदूर हे सुद्धा नाम आहे, सण सुद्धा नाम आहे, भागात सुद्धा नाम आहे आणि महिन्यात सुद्धा नाम आहे. तर इथे एकूण किती नामं आहे? तर इथे एकूण 4 नामं विचारलेली आपल्यास दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न, लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली आणि आपल्याला काय विचारलंय? अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचं आहे आणि आपला शब्द आहे संकटे. तर संकटे हा शब्द अनेक वचनात आहे, तर एक वचन करून घेऊया, संकट. मूळ शब्द काय आहे? संकट. आपल्याला कधीही लिंग ओळखताना कुठलाही शब्द दिलेला असेल तर तो मूळ शब्द बघायचा आणि त्याचं लिंग ओळखायचं. तर बघा 3 प्रकारची लिंग आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. ते, तो आणि ती यानुसार आपण लिंग ओळखतो. तर संकट, ते संकट, मग कुठलं लिंग असेल? तर नपुंसकलिंग. पुढचा प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? आणि आपले पर्याय आहेत मडके, पंचके, पुस्तके, फटाके.
जर तुम्ही विचार केला तर मडके बघा, एक मडकं असतं आणि अनेक मडके असतात. एक पंचक अनेक पंचके, एक पुस्तक अनेक पुस्तके, एक फटाका अनेक फटाके. जर वचन प्रकारचा विचार जर केला तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. त्यानंतर आहे मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि आपले पर्याय आहे सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि प्रज्ञा पवार. तर आता बघा सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे मी वनवासी. सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक माहितीच आहे आपल्याला. सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक कोणतं आहे? तर सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक आहे काव्य फुले, बावन काशी, सुबोध रत्नाकर. त्यानंतर ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. आणि प्रज्ञा पवार यांचा अंत्यस्थ, दृश्यांचा ढोबळ समुद्र यासारखे पुस्तके प्रज्ञा पवार यांची आहेत. पुढचा प्रश्न बघा, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? तर उत्तर आहे तीर्थ स्वरूप. वडीलधाऱ्या मंडळींना आपण कुठला मायना लिहितो? तर तीर्थ स्वरूप लिहितो. नंतर तीर्थरूप आपले आई वडील यांना आपण तीर्थरूप लिहितो. त्यानंतर चिरंजीव हे आपल्या स्वतःच्या मुलांना किंवा मुलासमान असणाऱ्यांना आपण चिरंजीव लिहितो. गुरुवर्य आपले जे गुरु आहेत त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य लिहितो. प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तत्सम म्हणजे काय? तर संस्कृत मधून जसे जसे आलेले शब्द. पर्याय आहे झोप, पर्याय आहेत कवी, झोप, दुग्ध आणि भूगोल. आपलं उत्तर आहे झोप. झोप हा देशी शब्द आहे. कवी, दुग्ध आणि भूगोल हे काय आहेत? तत्सम. तर हे तत्सम शब्द आहेत. इथे तुम्हाला एक कविता दिलेली आहे. कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला इथे द्यायची आहे. इथे मी तुम्हाला फक्त उत्तर सांगते. बघा, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. पुढचा प्रश्न आहे कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहरलेल्या शेताचे. आता आपल्याला बघा 55 नंबरचा प्रश्न इथे दिसतो. ज्ञान चक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? तर आपल्याला शब्दाची फोड करणे गरजेचे आहे. ज्ञान द अधिक न अधिक य ज्ञा अधिक आ नंतर ज्ञ न अधिक अ अधिक च च अधिक अ नंतर आहे क्षु. क्ष ची फोड काय? क अधिक श अधिक अ. त्याऐवजी आपण काय करू? उ करूया. उकार आहे म्हणून. तर किती झाले बघा वर्ण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि आपला पर्याय क्रमांक किती आहे? 2. म्हणजे 11 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे तुम्हाला शब्दाची फोड करून बघायची आहे. पुढचा प्रश्न आहे शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुद्ध पिपासा हे आपलं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता पर्याय आहे सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी, कर्मणी आणि अकर्मक व्हावे. तर आपल्याला कर्म आहे किंवा नाही या वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही आधी ओळखायचं आहे. कोसळणाऱ्या काय आहे? तर धारा. आपल्याला इथं कर्ता मिळतो. कोसळण्याची क्रिया कशावर होत आहे? तर धारावरच होत आहे. म्हणजे यामध्ये कर्म नाहीये. तर यामध्ये सकर्म कर्तरी आणि कर्मणी हे दोन्ही ऑप्शन कट होतात. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. पुढचा प्रश्न आहे अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी विचारलेली आहे. घाईघाईमध्ये योग्य जोडी लावून योग्य जोडी वाचून आपण पर्याय क्रमांक 1च उत्तर देत असतो. परंतु आपल्याला इथे प्रश्न सुद्धा लक्षपूर्वक वाचायचा आहे. आपले पर्याय आहेत ओनामा. आता बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे ओनामा म्हणजे सुरुवात, हा बरोबर आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा आहे पर्वणी. पर्वणी म्हणजे दुर्मिळो हे सुद्धा बरोबर आहे. गंगा यमुना नद्यांचा संगम ही जोडी चुकीची आहे. गंगा यमुना म्हणजे अश्रू. सहसंबंध ओळखा म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना तिच्या डोळ्याला लगेच गंगा यमुना लागतात म्हणजे काय? तर तिच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात असा याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. सहसंबंध ओळखा. बुबडांचा गुदकार. तर हंसाचा काय? तर हंसाचा
कलरव, केकरांचा केकराव, मुंग्यांचा किंवा मधमाशांचा गुंजराव आणि हत्तीचा चित्कार. प्रश्न पुढचा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते. तर राष्ट्रकवी कोणाला म्हणतात? तर विनायक जनार्दन करंदीकर यांना राष्ट्रीय कवी असे म्हणतात. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज म्हणून यांना ओळखले जाते आणि बाळ सीताराम मर्ढेकर यांना नव्या कवितेचे जनक म्हणजे नवकवी म्हणून ओळखले जाते. आपलं उत्तर काय आहे मग? पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो पेपर झालेला आहे टीईटी पेपर क्रमांक 1 मधील फक्त मराठी विषयाची 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. यापुढे आपण बाकीच्या विषयाचं स्पष्टीकरण घेऊन येणार आहोत. थांबते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.